दरवर्षीप्रमाणे यंदाही मालवणीमध्ये रामनवमीची शोभायात्रा निघाली आणि तुम्ही बघू शकता या शोभायात्रामध्ये मोठ्या संख्यामध्ये जे भाविक आहेत ते सहभागी झाले आहेत। मोठा पोलीस बंदोबस्तच्या आतमध्ये सगळे या रॅलीची निघाली आहेत आणि हा रॅली अंबुजवाडीमध्ये निघाली आहेत आणि मालवणी 1 नंबरपर्यंत जाणार आहेत। आमच्यासोबत भाजपचे नेते विनोद सेलार आहे। विनोदजी, दरवर्षीप्रमाणे यंदा ही रॅली काढण्यात आली आहे, मोठ्या संख्येने लोक सामील झाले आहेत का? ही आपली परंपराच आहे आणि रामनवमी ज्या पद्धतीने आम्ही साजरी करतो पूर्ण मुंबईमध्ये, देशामध्ये आणि विशेषतः मालवणीमध्ये ज्या संख्येने लोक येतात आणि एक भगवं वादळ इथे दिसतं आणि खरोखरच असं वाटतं एक भगवा लहर आली आहे आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या सणाला कॉन्ट्रीब्यूट करतो। तुम्ही बघितले असतात वेगवेगळे झाकी, त्यातनं वेगळे मेसेज, मग तो समाजाप्रती असेल, रिलिजन प्रती असेल, लोकांनी एकत्र येण्यासाठी असेल, हेच या सणाचं वैशिष्ट्य आहे। आणि मला वाटतं मोदीजींनी हेच सांगितले, हमें विकास चाहिए और विकास के साथ विरासत चाहिए। तो ये विरासत को आगे लेके जाना, हमारे मूल्यों को और परंपरा को आगे रखना, यही हम कर रहे हैं। पण दरवर्षी चर्चेत का असतात मालवणीची शोभायात्रा? हां, काय आहे, काही लोकांना ह्या यात्रेची अडचण असते, त्यामुळे ते विविध प्रॉब्लेम तयार करत असतात। याही वर्षी गेले 2 दिवस रात्री काही लोक ह्याच्यामध्ये विघ्न टाकत होते, भगवा लावू नका, भगवा इथे हे करू नका। परंतु आमचं क्लिअर कट म्हणणं आहे, जर महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये जर भगवा लावणार नाही तर कुठे लावणार? आणि म्हणून भगवा जिकडे पाहिजे तिकडे आम्ही लावला आणि आम्ही आमच्या शांततेने, सामोपचाराने, सर्व बंधुतेने रॅली करणार आहोत। सर्व बाकीच्यांना माझी विनंती आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। पण डीजेचा पण पाबंदी घातली आहेत का? डीजे पण लावायला मनाई केली आहे? पोलिसांनी आम्हाला डीजे लावायला बरीच परवानगी दिलेली नाही आहे आणि त्यामुळे थोडी अडचण आमची झालेली आहे। पण आम्ही स्पीकर्स लावले आहेत, पण त्यांचं प्रेशर कंटिन्युअसली आहे की तुम्ही डीजे लावू नका। मस्जिदच्या समोर झेंडे लावण्यासाठी काल रात्री भांडण झाला होता, काही लोकांनी त्याला थांबवले होते, काय कारण होतं? बघा, मस्जिदच्या समोर झेंडे लावू नका असा कुठला कानून नाही आहे। आम्ही मस्जिदच्या म्हणजे मेन रोडवर झेंडे लावले डिवायडरवर आणि आम्ही दरवर्षी लावतो आणि त्यामुळे मस्जिदचा तो रोड आहे, रोडवर बाकीचे झेंडे लागतात, मग भगवा का लागू शकत नाही? आणि मस्जिद आहे म्हणून समोर भगवा लावायचा नाही हे आम्हाला मान्य नाही आणि आम्ही कदापि खपून देणार नाही, कारण महाराजांचा महाराष्ट्र आहे। काही असो, मेन रोडवर लावतोय, खाजगी जागेत लावत नाही आहे, तर कोणाची दादागिरी सहन केली जाणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।